नमस्कार मित्रांनो, एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ करजे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजपासून आपण मिशन तलाठी भरती अंतर्गत दररोज गणित व बुद्धिमत्ताचं एक प्रकरण पाहणार आहोत। म्हणजे या प्रकरणावरती आलेले 2019 च्या परीक्षेमध्ये आलेले सर्व गणित आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। ओके, प्रकरण आजचं आपलं पहिलं प्रकरण आहे। प्रकरणाचं नाव आहे संख्या व संख्यांचे प्रकार, म्हणजेच संख्या व संख्यांचे प्रकार। याच्यावरती 2019 ला जी तलाठी भरती झाली होती ऑनलाईन, या तलाठी भरतीमध्ये आलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मग तुमचा कोणताही पॅटर्न असू, IBPS परीक्षा घेऊ किंवा TCS पेपर घेऊ, परंतु या प्रकरणावरती कोणतं प्रकरण, संख्या व संख्यांचे प्रकार, या प्रकरणावरती तुम्हाला काय होणार आहेत, अशाच प्रकारचे गणित परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत जसे की जे 2019 ला विचारले होते। ओके, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या। ओके, या ठिकाणी आपला पहिला प्रश्न काय पहा, क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? काय सांगितलंय, क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं आपल्याला सांगितलेलं आहे। मग अतिशय सोपं आहे, या ठिकाणी काय करायचं पहा, क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर, तुम्हाला सूत्र सांगतो लक्षात घ्या, क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक दुसरी संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या। मग या ठिकाणी पहा, पहिली संख्या किती आहे, या ठिकाणी पहिली संख्या किती आहे, 11 आहे, अधिक दुसरी संख्या किती आहे, 40 आहे, छेदामध्ये किती घ्यायचे आपल्याला, 2 गुणिले काय आपलं एकूण संख्या। आता या एकूण संख्या किती आहेत, 11 पासून 40 पर्यंत एकूण संख्या किती आहेत, सोपं आहे पहा, काय करायचं, 40 वजा 11 करायचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा 1 मिळवायचा। 40 मधून 11 गेले किती राहिले, 29, 29 अधिक 1 30, एकूण संख्या किती आहेत, या 30 आहेत। लक्षात आलं आपलं सूत्र काय पहा, क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक दुसरी संख्या छेदामध्ये 2 गुणिले त्याला काय करायचंय, एकूण संख्या। मग ह्या एकूण संख्या किती आहेत, 11 पासून 40 पर्यंतच्या एकूण संख्या 30 आहेत। ओके, सूत्रात आपण किमती टाकल्या, सूत्र पाठ करा, वाटलंच तर लिहून घ्या। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक दुसरी संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या। ओके, सिंपल सूत्र आहे, लिहून घेऊ शकता तुम्ही। ओके, काही अडचण नाही। मग या ठिकाणी काय करायचं पहा, भाग देऊया, 2 ने इथं भाग बसेल पहा, 2 ने 30 ला भाग गेला, खाली किती राहिले, 15 राहिले। आता इथं 11 अधिक 40 ची बेरीज करून घ्यायची आपल्याला। 11 अधिक 40 बरोबर किती होतील, 51, इथं काय राहिलं आपले गुणिले 15। ओके, काय करायचं आपल्याला, गुणाकार करायचा आहे, 15 एक किती 15, हातचे किती आले, 1 हातचा आला, 15 पाचे किती 75, 75 अधिक 1 बरोबर किती 76, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 765 आपलं उत्तर आलं। 765 ऑप्शन कुठे पहा आपल्याला, ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे पहा आपल्याला, 765। पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं गणित येईल त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचंय, एक सूत्र वापरायचंय। काय करायचंय, एकच सूत्र वापरायचंय। मग आपलं सूत्र काय असणार आहे पहा, सूत्र काय असणार आहे, पहिली संख्या जी आपण घेतली पाहिजे 11, पहिली संख्या अधिक दुसरी संख्या म्हणजे शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 घ्यायचं गुणिले त्याला काय करायचं, एकूण संख्या। मग या ठिकाणी आपली पहिली संख्या 11 होती, शेवटची संख्या 40 होती, 2 छेदामध्ये घेतले आपण आणि गुणिले एकूण संख्या आपल्या 30 होत्या। ओके, सिंपल आहे, तुमच्या लक्षात आलं असेल। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। काय प्रश्न आहे, त्याच पद्धतीचा प्रश्न आहे पहा, काय विचारलं आपल्याला, पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता या ठिकाणी इथं आपल्याला एकूण संख्या सांगितल्यात, एकूण संख्या काढत बसायचं वैताग ठेवलाय त्यांनी सांगितलंय पहिल्या 35 संख्यांची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे। मग आता आपलं सूत्र काय आहे, नैसर्गिक संख्यांची बेरीज करताना आपलं सूत्र काय आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या। मग इथं पहिली संख्या काय आहे, पहिली संख्या आपली किती असणार याच्यामध्ये पहिल्या 35 सांगितल्यात, मला पहिली संख्या आपली 1 असणार आहे, 1 अधिक किती शेवटची संख्या किती आहे 35, छेदामध्ये किती घ्यायचे तर आपल्याला 2 गुणिले आपल्या एकूण संख्या किती आहेत 35। ओके, मग या ठिकाणी आपलं काय होईल पहा, 1 अधिक 35 किती 36, छेदामध्ये 2 जसेच तसे गुणिले किती 35 म्हणजेच 35। ओके, मग आता या ठिकाणी पहा गणिती क्रिया करून घेऊ, 2 ने 36 ला भाग बसतोय पहा, 18 दुणे किती 36, काय राहिलं आपलं 18 गुणिले 35 राहिलं, बरोबर आपलं काय राहिलं पहा 18 गुणिले 35 राहिलं। तुमचे जर पाढेपाठ असतील तर हे गुणाकार तुम्ही फास्ट करू शकता। 18 5 किती 90 ची किती आले या ठिकाणी 0, हातचे किती येतील 9 येतील,
18 त्रिक किती, 18 त्रिक 54, 54 अधिक 9 बरोबर किती 63. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर किती असणार आहे मित्रांनो, 630 हे आपलं उत्तर असणार आहे. 630 ऑप्शन कुठे आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे पहा 630. लक्षात आलं. या ठिकाणी काय केलं आपण, पहिल्या 35 नैसर्गिक संख्या सांगितल्या होत्या. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असाही प्रश्न विचारू शकतात, 1 पासून किंवा 1 ते 35, 1 ते 35 या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं पण विचारू शकतात. आणि इनडायरेक्टली आपल्याला असंच विचारलेलं आहे. म्हणून आपण काय केलं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले त्याला काय एकूण संख्या. एवढं सोपं आहे. आणि कुठल्याही परीक्षेमध्ये जा, तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, 1 किंवा 2 प्रश्न याच्यावरती हमखास येणार आहेत. कारण हे काय आहे, अतिशय बेसिक असं प्रकरण आहे. अगदी आता हे तलाठी भरतीला आलेले प्रश्न घेतोय आपण, पण तुम्ही पोलीस भरतीचे पेपर पहा, जिल्हा परिषद भरतीचे पेपर पहा किंवा इतर कुठलाही पेपर पहा, अगदी MPSC ला सुद्धा या प्रकरणावरती प्रश्न आलेले आहेत. ओके, मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारले पहा या ठिकाणी आपल्याला, आता त्याच प्रकारचा प्रश्न आहे पण आपल्याला थोडा त्यांनी फिरून विचारलाय. प्रश्न त्याच पद्धतीचा आहे, तेच सूत्र आहे, पण हे कधी तुमच्या लक्षात येणार आहे, जर तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं तर. काय, जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर हे तुमच्या लक्षात येणार आहे. मी प्रश्न वाचतो, काय पहा, 9 ते 51 संख्या दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज किती. काय सांगितलंय, 9 ते 51 दरम्यानच्या समसंख्यांची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. आपलं सूत्र काय सांगतंय, पहिली संख्या किती आहे 9 अधिक शेवटची संख्या किती आहे आपली 51 छेद काय आपलं 2 गुणिले आपल्याला काय करायचं एकूण संख्या घ्यायची आहे. परंतु आता इथे एकूण संख्या घेताना आपल्याला फक्त काय विचारलेलं आहे, समसंख्या विचारलेलं आहे. मग आपल्याला समसंख्या तुम्हाला कशा काढायच्यात माहिती आहे का, 9 ते 51 दरम्यान किती समसंख्या आहेत आणि किती विषम संख्या आहेत हे जर तुम्हाला काढायचं असेल तर फक्त काय करायचंय, अगोदर एकूण संख्या काढायच्यात. काय करायचं, अगोदर एकूण संख्या काढायच्यात आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे. ओके, मग या ठिकाणी पहा काय सांगितलं आपल्याला, 9 पासून 51 पर्यंत आपल्याला समसंख्या आधी काढायच्या आहेत. मग आपल्याला संख्या काढायची म्हटलं आपल्याला काय करावं लागतंय पहा, 51 वजा 9, 51 मधून 9 गेले खाली किती राहिले 42 राहतात. 42 अधिक आपल्याला काय करायचंय 1 करायचंय. म्हणजे या एकूण संख्या किती आहेत या ठिकाणी, एकूण संख्या 43 आहेत. एकूण संख्या किती आहेत, एकूण संख्या 43 आहेत. मग या 43 मध्ये किती संख्या सम असणार आहेत आणि किती संख्या विषम असणार आहेत पहा. तर या 43 मध्ये याला काय करायचं 2 ने भाग द्यायचं पहा. 21 दुने किती 42 म्हणजे काय या ठिकाणी 21 असणार आहे आणि दुसरं किती असणार आहे 22 असणार आहे. 21 अधिक 22 बरोबर किती होतंय 43 होतंय. आता याच्यामध्ये पहा पहिली संख्या विषम आहे, शेवटची संख्या सुद्धा विषम आहे. मग याच्यामध्ये काय पहा 22 संख्या काय असणार आहेत विषम असणार आहेत. 22 संख्या काय आहेत विषम आहेत आणि 21 संख्या काय असणार आहेत समसंख्या असणार आहेत. लक्षात आलं. 9 ते 51 दरम्यान एकूण संख्या किती आहेत 43 आहेत. परंतु आपल्याला एकूण संख्या विचारलंय का, नाही, आपल्याला काय विचारलंय फक्त समसंख्या विचारलंय. मग याच्यामध्ये समसंख्या किती आहेत 21 आहेत आणि विषम संख्या किती आहेत तर विषम संख्या 22 आहेत. ओके, मग या ठिकाणी काय करायचंय, एकूण संख्या 21 आहे म्हटलं या ठिकाणी 21 घेऊन टाकू. पुढची गणिती क्रिया करून घेऊ पहा. 9 अधिक 51 बरोबर किती होतील या ठिकाणी 60 छेद किती 2 गुणिले किती होईल आपले 21 जसाच तसे. इथं काय होईल पहा भाग बसल 2 ने 60 ला भागिलं खाली किती राहतात 30 राहतात. मग आपलं काय करायचं आपल्याला 30 गुणिले 21 करायचं. काय 30 गुणिले किती 21 कारण आपल्याला काय विचारलेलं आहे समसंख्या विचारलेल्या आहेत. ओके, मग काय 0 शी 0 राहील. 21 त्रिक किती 21 त्रिक 63. ओके, 21 त्रिक 63. मग आपलं या ठिकाणी सुद्धा काय उत्तर आलं 630 हेच आपलं उत्तर येतं. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. याच्यामध्ये काय विचारले पहा, पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती. काय विचारलंय, पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पानं काय झाले त्या ठिकाणी शिल्लक राहिलेत. तर आपल्याला काय विचारलंय पुस्तकाला एकूण पानं किती. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय 1/3 पानं वाचलेत म्हणजे शिल्लक राहिलेले पानं किती येतं तर शिल्लक राहिलेले पानं किती असणार आहेत 2/3 पानं असणार आहेत. मग 2/3 पानं बरोबर किती आहेत 100 आहेत. तर आपल्याला काय विचारलेलं आहे एकूण पानं किती असतील. मग याच्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त काय करायचं आहे 100 छेद काय करायचंय 2
आणि गुणिले 3 करायचे. काय करायचंय? 100/2 गुणिले 3 काय होते पहा या ठिकाणी 50. 50 गुणिले 3 बरोबर किती? 150. त्या पुस्तकाची एकूण पाने किती असणार आहेत? तर एकूण पाने ही 150 असणार आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला दिलेले पहा 150. ओके, लक्षात आलं? काय केलं पहा या ठिकाणी 1/3 पानं वाचल्यानंतर शिल्लक राहणारी पानं किती असणार आहेत? 2/3 पानं शिल्लक आहेत. ते पानं किती आहेत? तर 100 पानं आहेत. म्हणून आपण काय केलं? 100/2 गुणिले 3 केलं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक आपला किती आहे? प्रश्न क्रमांक 5 आहे. आता हे जे आपलं प्रकरण आहे संख्या व संख्यांचे प्रकार, हे काय अगदी बेसिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहेत? बेसिक प्रश्न असणार आहेत. ओके, पुढचा प्रश्न काय आपला? 30 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती? काय सांगितलं आपल्याला? 30 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला काय पाहिजे? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या तुमच्या काय पाहिजेत? तोंडपाठ पाहिजेत. मग या ठिकाणी पहा आता 30 पासून आपल्याला सांगितलंय, म्हटलं मूळ संख्या किती आहेत? मी लिहून घेतो. या ठिकाणी पहा 31 मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर किती मूळ संख्या आहे? 37 मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 41 मूळ संख्या आहे. 43 मूळ संख्या आहे. 47 मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 53 मूळ संख्या आहे आणि 57 व 59 ही काय आहेत? मूळ संख्या आहेत. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या सांगितलेल्या आहेत. मग या ठिकाणी पहा 6चा फरक काय आहे? 31 आणि 37 मध्ये काय आहे? 6चा फरक आहे, म्हणजे ही एक जोडी आहे. त्याच्यानंतर 37 ते 43 यांच्यामध्ये सुद्धा काय आहे? 6चा फरक आहे, ही एक जोडी आहे. त्याच्यानंतर पहा 41 ते 47 यांच्यामध्ये सुद्धा काय आहे? 6चा फरक आहे. अजून 6चा फरक कुठे पहा? 47 ते 53 यांच्यामध्ये सुद्धा काय? 6चा फरक आहे. आणि 53 ते 59 यांच्यामध्ये सुद्धा काय? 6चा फरक आहे. मग एकूण जोड्या किती आहेत मोजूया पहा. 1 2 3 4 आणि 5. काय विचारलं होतं आपल्याला? 30 ते 60 दरम्यानचा 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती? किती आल्या जोड्या आपल्या? एकूण 5 जोड्या आल्या. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? काही गोष्टी तुम्हाला पाठ करावं लागतील की एकूण मूळ संख्या किती आहेत कुठपर्यंत? 1 ते 100 दरम्यानच्या ज्या सर्व मूळ संख्या आहेत, 1 ते 100 मधील ज्या मूळ संख्या आहेत, या सर्व मूळ संख्या तुम्हाला काय करावं लागणार मित्रांनो? तोंडपाठ करावा लागणार आहेत. काय करावं लागणार? या सर्व मूळ संख्या तोंडपाठ करावा लागणार आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. ओके, काय सांगितलं यामध्ये पहा. 1000 काय सांगितलंय? 1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहाल? तुम्ही रोमन अंक शिकला असाल. प्रश्न सिंपल आहे. आता या ठिकाणी ट्रिक्स नाही, काही नाही, तुम्हाला माहितीच पाहिजे. काय माहिती पाहिजे? की 1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहिला? ऑप्शन काय दिलेत पहा. L C D आणि M. म्हणजे जर तुम्हाला माहित असेल तर तुमचा 1 मार्क पक्का, जर तुम्हाला माहित नसेल तर तुमचा 1 मार्क काय गेला, 0 मार्क. म्हणजे अशा प्रकारचं गणित आहे. या ठिकाणी कुठलं लॉजिक नाही लागणार. या ठिकाणी काय तुमचं पाठांतरच पाहिजे. ओके, मग या ठिकाणी पहा 1000ला काय म्हणतात? तर 1000ला M म्हणतात. काय म्हणतात? M म्हणतात. मग आता लक्षात ठेवायचं L कशाला म्हणतात? तर 50ला L म्हणतात. C वरून लक्षात ठेवायचं पहा. सेंचुरी म्हणजे काय? 100ला C म्हणतात. आणि हे D कशाला म्हणतात? 500ला म्हणतात. LCDM लक्षात ठेवायचंय. L बरोबर 50, C म्हणजे 100 आणि D म्हणजे 500 आणि M बरोबर किती मित्रांनो? 1000. हे काय आहेत? रोमन अंकामध्ये लिहिल्या जाणाऱ्या संख्या आहेत. ओके, याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे हे पाठ करून ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 आहे. काय विचारलंय या ठिकाणी? काय विचारलंय पहा. 712च्या मागील 34वी विषम संख्या कोणती? काय सांगितलंय? 712च्या मागील 34वी विषम संख्या कोणती असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो पहा, ज्यावेळेस आपल्याला मागील किंवा पुढील विषम संख्या सांगितली असेल ना, त्यावेळेस आपल्याला फक्त काय करायचं पहा. काय करायचंय? 712 जशाच तशी लिहून घ्यायची. म्हणजे जी आपल्याला संख्या दिली असेल ती संख्या जशाच तशी लिहून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथं मागील विचारलंय. मागील विचारलं म्हटलं काय करायचं? वजा करायचं. मागील म्हटलं काय करायचं? वजा करायचं. किती विचारलंय? 34 विचारलंय. कितवी? 34. मग या ठिकाणी 34 विषम संख्येमधील 2 क्रमवार विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो? तर क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. म्हणून याला काय करायचं? 34 गुणिले 2 आणि वजा 1 करायचं. हे झालं आपलं सूत्र. काय?
दिलेली संख्या मागे विचारलं असेल तर काय करायचं, वजा जेवढी विचारली असेल तेवढी संख्या गुणिले 2 करायचं आणि त्याच्यातून पुन्हा वजा 1 करायचं. मग या ठिकाणी काय होईल, 712 जशाच तसे वजा कंसात काय होईल, 34 दुणे किती 68, 68 वजा 1 किती 67. ओके. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कंस राहणार नाही, या ठिकाणी 712 वजा 67 होईल. मग 712 मधून आपल्याला काय करायचे, 67 वजा करायचे. वजा बाकी आपली करून घेऊ पहा. 12 मधून 7 गेले, खाली किती राहिले, 5 राहिले. घेतलेला हातचा देऊन टाकला. 11 मधून पुन्हा 6 आणि 1 7 झाले. 11 मधून पुन्हा 7 गेले, खाली किती राहिले, 4 राहिले. हातचा देऊन टाकला घेतलेला. 7 मधून 1 गेले, किती राहिले, 6. 645 म्हणजे काय, 712च्या मागील 34वी विषम संख्या कोणती असणार आहे, तर ती 645 असणार आहे. कुठे ऑप्शन आपल्याला 645, तर ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे 645. लक्षात राहतं मित्रांनो, अतिशय सिंपल आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारलंय, यम ही एक विषम संख्या आहे, तर यमच्या पूर्वीची 8वी समसंख्या कोणती. त्याच पद्धतीचं गणित आहे. काय आहे, त्याच पद्धतीचं गणित आहे. मग इथं दिलेली संख्या आपल्याला काय आहे, यम दिली ना, डोकं चालवतच नाही, यम दिली ना तर मग यमच घ्यायचं. यम वजा काय करायचं, कितवी संख्या सांगितलं, यमच्या पूर्वीची आपल्याला 8वी संख्या सांगितलंय, बरोबर. मग काय करायचंय, कंसामध्ये 8 गुणिले 2 वजा 1, विषय संपला. काय, यम कंसात 8 गुणिले 2 वजा 1. मग बरोबर काय होईल आपलं, यम जशाच तसं राहील. यम वजा काय होईल, 8 दुणे 16, 16तून 1 गेला, काय होईल 15. काय राहिली आपली संख्या, यम वजा 15. कुठं ऑप्शन दिलंय का यम वजा 15, पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्याला, यम वजा 15. लक्षात राहतंय, अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला काही गोष्टी काय समजून घेणं गरजेचं आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा, x ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल. काय सांगितलंय, x ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आता काय करायचं तुम्हाला, इथं पहा, x म्हणजे आपल्याला माहिती आहे का कोणती संख्या आहे, माहित नाही. पण काय सांगितलंय नी, एक विषम संख्या हे तर आपल्याला फिक्स सांगितलेलं आहे. मग कुठलीही एक संख्या तुम्ही मनात घेऊ शकता, पण विषम संख्या पाहिजे. ती संख्या काय पाहिजे, विषम संख्या पाहिजे. मग आपण या ठिकाणी काय केलं, समजा x बरोबर 5 घेतला, डायरेक्ट काय करायचे, पर्यायामध्ये किमती टाकून बघायच्या. मग या ठिकाणी काय होईल, 2x म्हणजे 2 गुणिले 5 होईल. काय होईल, 2 गुणिले 5 म्हणजे 10, 10 अधिक 5 बरोबर काय होईल, 15 होईल. समसंख्या आहे का, नाही, ही विषम संख्या आहे. पहिला पर्याय कट झाला. दुसऱ्या पर्यायात काय होईल, 2 गुणिले 5 10, 10 अधिक 7 बरोबर किती होईल, 17 होईल. ही सुद्धा काय विषम संख्या आहे. आपल्याला समसंख्या विचारलेला आहे. इथं पुन्हा करू, 2x म्हणजे 10 वजा 5 बरोबर किती, 5. ही सुद्धा विषम संख्या आहे. पर्याय कट झाला. खाली आपला पर्याय काय राहिला, पर्याय क्रमांक 4 राहिला. टाकून पाहू किमती. 2x म्हणजे काय, 2 गुणिले 5 बरोबर किती झाले, 10, 10 अधिक 6 बरोबर किती झाले, 16. 16 ही काय आहे मित्रांनो, समसंख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. अगदी बेसिक प्रकरण आहे. याच्यामध्ये फक्त तुमच्या काही कन्सेप्ट क्लिअर होणं काय मित्रांनो गरजेचं आहे. ओके. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे पहा. काय विचारलंय, बेसिक आहे, प्रकरणच पूर्ण बेसिक आहे आणि याच्यावरती असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील. काय सांगितलंय, सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे. ऑप्शन काय आहेत पहा, 2 आहे, 1 आहे, 0 आहे आणि 3 आहे. प्रश्न सोपा आहे, पण कधी सोपा आहे, जर तुमचं बेसिक परफेक्ट असेल तर प्रश्न सोपा आहे. जर तुमचं बेसिक अवघड नसेल तर हा, बेसिक सोपं नसेल, बेसिक पार्ट नसेल तर हा प्रश्न तुमच्यासाठी खूप अवघड आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर प्लीज एक व्हिडिओला काय करा मित्रांनो, एक लाईक तर नक्की करा. ओके मित्रांनो, धन्यवाद. भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.